माझा चिक्कीची ऑर्डर तुम्ही थांबवली असं जर हायकोर्टात सांगितलं असेल, सभापती महोदय आपल्याला पुरावा देतो, यांनी या सर्व घोटाळ्याची चौकशी उच्च न्यायालयाच्या सिटिंग जजच्या माध्यमातून केली पाहिजे. सभापती महोदय 2018ला पॅनासॉनिकने एल्युगा i7 नावाचा हे मॉडेल इंट्रोड्यूस केलं. त्यावेळेस मार्केटमध्ये ते मॉडेल चाललं नाही. काही दिवसानंतर पॅनासॉनिकने ते मोबाईल मॉडेल ते बंद केलं. आता तेच मॉडेल जे मार्केटमध्ये नाही अशा मोबाईलची खरेदी या ठिकाणी महिला बाल विकासनी केलेली आहे. हा सगळ्यात मोठा आता घोटाळा आहे. माझ्याकडे बीडमधून अशी माहिती मिळाली की तिथले पालकमंत्री त्यांच्या कार्यकर्त्यांना विचारतायत की ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला परंपरागत मतदान मिळत नाही अशा बूथची यादी तुम्ही द्या. त्या बूथ क्रमांकाची यादी आज तुम्हाला कशाला पाहिजे? 3 दिवसावरती मतमोजणी आलेली आहे. हे एकट्या बीडमध्येच नाही, अनेक ठिकाणी अशा पद्धतीने चाललंय. म्हणजे ईव्हीएम हॅकिंगचा पुन्हा काही प्रयत्न चालू आहे का? मी तर हे ज्यावेळेस हा घोटाळा निघाला त्यावेळेस पासूनच म्हणतोय की या बाबतीमध्ये चौकशी व्हायला पाहिजे, FIR व्हायला पाहिजे. 2019च्या निवडणुकीत महिला बाल कल्याण मंत्री, ग्रामविकास मंत्री, जलसंधारण मंत्री या 3-4 मंत्र्याचा एकदाच 32,000 मतांनी पराभव केला ना. आणि बीड जिल्ह्याची गॅरंटी घ्यायला आमची भगिनी, तिचं नावही पंकजा मुंडे, म्हणजे शॉर्ट केलं तर ती सुद्धा PM. म्हणजे या 2 गॅरंट्या या बीड जिल्ह्याच्या विकासाला मायबाप जनतेला आज मिळणार आहेत.